नमस्कार. आज आपण गाजर हलवा पाहणार आहोत. त्यासाठी चांगल्या चवीचा गाजर कुठला घ्यायचा आणि कसा करायचा ते आपण आज पाहणार आहोत. तर मी श्रावणी झोम किचन मध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. चला तर मग रेसिपीला सुरू करू. इथे 1 किलो गाजर घेतले. बारीक साईजचे घ्यायचे, मोठे घ्यायचे नाहीयेत. हे बारीक गोड असतात. पिलरने असे सगळे तासून घ्यायचे. तासून झालेत, आता किसून घ्यायचे. सगळे आता किसून घ्यायचे. सगळा 1 किलो गाजर किसून झालाय. त्यामध्ये जो मोठा होता त्याचा मधला भाग घेतला नाही. मधला भाग घेतला की साखर जास्त घालायला लागते, पांढरा भाग जास्त दिसतो, म्हणून घेतानाच गाजर लहान साईजचे घेतले, म्हणजे ते पूर्ण असे किसले जातात. आतला सफेद भाग आहे तो घेतला नाही, तो बाजूला ठेवला. आणि बाकीचा वरचा बारीक बारीक जो गाजर आहे तो असाच राहिला, तो घेतलेला नाहीये. हा कुठल्याही भाज्यांमध्ये वगैरे मिक्स करायचा. कुकरमध्ये वगैरे करू तर हा एवढा मोठा राहिलेला घेऊ शकतो, पण आपण हा डायरेक्ट पॅन मध्ये करणार आहोत, त्यामुळे मोठा भाग घेतला नाही. इथे थोडंसं दुधामध्ये 4-5 काड्या केशरच्या घातल्या आहेत, त्या घ्यायच्या आहेत. काजू बदाम पिस्ता 5-5 घेतलेत आणि थोडे मनुका घेतलेत. थोडी चारोळी घेतली आहे. ड्रायफ्रुट्स आवडीप्रमाणे घ्यायचे. हे क्रश करून घ्यायचे. ड्रायफ्रुट्स काढून घ्यायचे. सगळे ड्रायफ्रुट्स क्रश करून घेतले. फक्त मनुका बाजूला ठेवले आणि चारोळी. आता हे तुपावर थोडे फ्राय करून घ्यायचे. पॅन तापत ठेवलाय. यामध्ये आपल्याला गाजर हलवा करायचा आहे. त्याआधी थोडं इथे तूप घालून घ्यायचंय. तूप चांगलं गरम करायचं. तूप गरम झालं की गॅस बारीक करायचा आहे आणि हे जे ड्रायफ्रुट्स आहेत ते तुपावर चांगले परतून घ्यायचे. तुपावर फुलले की लगेच गॅस बंद करायचा आहे. त्यामध्ये शेवटी मनुका घालायचे. ड्रायफ्रुट्स आवडीप्रमाणे घ्यायचे. ड्रायफ्रुट्स तुपावर गरम झालेत, बाजूला काढून घेऊया. आता त्याच पॅन मध्ये 1 चमचा तूप घालायचंय. गॅस बारीक ठेवलाय. तूप गरम झाल्यानंतर हा आपला किसलेला गाजर घालायचा आहे. आता हा गाजराचा किस मोठ्या गॅसवर चांगला तुपावर परतून घ्यायचा. हा चांगला चारी बाजूने सगळीकडून परतून घ्यायचा. जसा जसा हा परतला जाईल तसा तसा तो किस कमी होत जाईल. चांगला 2 मिनिटं परतून झालाय. 2 मिनिटं झाल्यानंतर गॅसची फ्लेम बारीक करायची आहे. गॅसची फ्लेम बारीक करून झाकण लावून वाफेवर शिजून घ्यायचं आहे. 2 मिनिटं झाली आहे. झाकण काढायची आहे. हे बघा, झाकणाला पाणी सुटलंय, म्हणजे ह्या गाजर सुद्धा नरम झालाय. आता पुन्हा परतून घ्यायचं आहे. परतताना गॅस मोठा ठेवायचा. पुन्हा गाजराचा किस परतून गॅस मंद आचेवर ठेवून पुन्हा झाकण लावून 2 ते 3 मिनिटं वाफेवर शिजून द्यायचं आहे. असं 2-3 वेळा करायचं आहे. गाजराचा किस परतून झाला. आता इथे चिमूटभर मीठ घालायचं आहे. मीठ घालून परतून घ्यायचं. आता हा गाजराचा किस कमी झालाय. आता झाकण लावून पुन्हा 2-3 मिनिटं वाफेवर शिजून घ्यायचंय. 2 ते 3 मिनिटं झाली आहे. झाकण काढून घ्यायचंय. गॅस मोठा ठेवलाय. पुन्हा परतून घ्यायचंय. असं 2-3 वेळा वाफेवर चांगलं शिजून घेतलं की सुरुवातीलाच गाजर चांगला तुपावर शिजून घ्यायचा आहे. आता बऱ्यापैकी गाजर नरम झालाय. 1 किलो गाजराचा किस आहे, त्यामध्ये थोडासा साफ केल्यावर बाजूला ठेवलाय. तर इथे 8 ते 10 चमचे साखर घालायची आहे. तिळगुळाचे फुटाणे आहेत, ते जास्तीचे राहिलेले होते, ते साखरेमध्ये घातलेले आहेत, ते सुद्धा आता त्याच्यात जातील. इथे मी 10 टेबलस्पून साखर घेतलेली आहे. आता तसंच मोठ्या गॅसवर चांगलं परतून घ्यायचं आहे. आता ह्या साखरेला पाणी सुटणार आणि जे पाणी सुटणार त्यामध्ये गाजराचा किस चांगला शिजून घ्यायचा आहे. मग तो गाजराचा किस अजून नरम होणार. गाजराचा किस नरम व्हायला लागलाय. आता पुन्हा गॅस बारीक करून झाकण लावून पुन्हा शिजून घ्यायचं आहे. कुकरमध्ये केलं तर पटकन होतो. असं पॅनमध्ये किंवा कढईमध्ये केलं की जरा वेळ लागतो. पॅनमध्ये किंवा कढईमध्ये केलेल्याची चव खूप छान लागते. हे 2 मिनिटं झाकण लावून असंच शिजू द्यायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे पाणी सुटायला लागलंय. हे बघा, साखरेचं पाणी सुटायला लागलंय. या साखरेच्या पाण्यामध्येच हा गाजर चांगला शिजला जाणार.
आता झाकण काढूया। तुम्ही बघू शकता हा गाजराचा किस आता किती आळला आहे। जोपर्यंत हा किस चांगला नरम होत नाही तोपर्यंत असं 2-3 वेळा वाफेवरती शिजून घ्यायचं। साखर घातल्यानंतर जे वर झाकणावर पाणी येतं त्यावरतीच आपल्याला 2-3 वेळा शिजून घ्यायचं आहे। आता इथे बऱ्यापैकी हा गाजराचा किस चांगला शिजलेला आहे आणि त्याचा रंग पण चेंज झाला आहे। साखर आणि मीठ घातल्यानंतर ह्या गाजराचा रंग अजून चढला आहे। गॅस बारीक करते। इथे आपला रेग्युलर कप असतो तो अर्धा कप दूध घ्यायचं आहे, ते ह्यामध्ये घालायचं आहे। जर समजा तुम्ही मावा घालणार नसाल तर दूध जास्त घालायचं, म्हणजे 1 कप दूध घालायचं आणि त्या दुधामध्ये गाजर शिजवायचं। आता इथे मी मावा घालणार आहे म्हणून मी अर्धा कप दूध घेतलंय। मावा घालणार म्हणून मी साखर एवढी घातली आहे। ह्या प्रमाणामध्ये एकदम परफेक्ट चवीचा गाजर हलवा बनतो। बऱ्याच वेळा काही लोक काय करतात, साखर घातल्यानंतर 1-2 वेळा परततात, पण तसं न करता जोपर्यंत गाजराचा किस चांगला नरम होत नाही तोपर्यंत जर शिजवला आणि नंतर दूध घातलं तर त्याची चव खूप चांगली लागते। आणि गाजर चांगला शिजलेला असल्यामुळे दूध पण त्यामध्ये बरोबर मुरलं जातं। हे दुधामध्ये चांगलं परतून घेतलंय। आपला गाजर हलवा तयार होत आलाय। दूध घातल्यानंतर इथे मी 100 ग्रॅम मावा घेतलाय, तो घालून घ्यायचा आहे। जर तुम्हाला मावा घालायचा नसेल तर दुधाचं प्रमाण जास्त घ्यायचं, तर साखरेचं प्रमाण पण थोडं वाढवायचं। आपल्याला किती गोड हवं आहे त्यावर आपण साखर घालायची आहे। मावा चांगला मिक्स करून घ्यायचा। मोठ्या गॅसवर आधी चांगला मिक्स करून घ्यायचा, म्हणजे तो मावा चांगला वितळून जाणार। हा मावा चांगला वितळेपर्यंत परतून घ्यायचा आणि दूध घालताना दूध कोमटच घ्यायचं आहे, एकदम थंड दूध घालायचं नाही आहे। कोमट दूध घातल्याने गाजरामध्ये दूध चांगलं मिक्स होतं। पाहिजे तर थोडं तूप घालायचं। तूप घातल्याने गाजर हलव्याला चांगली चमक आली आहे। तर ह्यामध्ये हा केशर दुधामध्ये घातलेला तो ॲड करायचा आहे। ड्रायफ्रुट्स घालायचे। गॅस बंद केलाय। गॅस बंद केल्यानंतर वेलची पावडर घालायची। आता आपला गाजर हलवा तयार आहे, सर्व करून घेऊया। गाजर हलवा बनवायला सोपा आहे। गाजरचा हलवा प्रत्येक घरी वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो। आमच्याकडे हा असा बनवतात। थोडा पातळ रसरशीत हवा असेल तर तसा तूप घालून पातळ बनवू शकतो। असा हलवा तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि फॅमिली बरोबर एन्जॉय करा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। बेल आयकन क्लिक करा। माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।